मी मोहन नरहरी नातू राहणार अहिल्यानगर. मी आजपर्यंत माझ्या लेखाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माझे विचार पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज मी व्हिडिओद्वारे आपल्यापुढे आपल्या विचारांना मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ही माझी पहिलीच व्हिडिओ आहे. आत्ताच्या राजकीय वातावरणामध्ये त्यातल्या त्यात न्यायालयीन व्यवस्थेमध्ये जे आत्ता लागोपाठ 2-4 निकाल आपल्यासमोर आले त्याच्यावर मी थोडंसं भाष्य करणार आहे. त्यामध्ये सर्वप्रथम लोकशाहीमधील ह्या न्यायव्यवस्थेला मी आपल्यासमोर उपकृत करणार आहे. न्यायालयामध्ये जे आत्ता निकाल लागलेत असे जर निकाल माणसाचं अर्ध आयुष्य जेलमध्ये जाऊन जर त्याच्यानंतर निकाल लागत असेल आणि अशी जर लोकशाही व्यवस्थेमधील न्यायव्यवस्था असेल तर मी प्रथम अशा लोकशाहीचा धिक्कार करतो. या लोकशाहीमध्ये न्यायालयीन व्यवस्था जी आहे ती आजपर्यंत आपण पाहिलेली आहे. न्यायालयीन व्यवस्थेमध्ये आजचे जे 3 निकाल आपल्या समोर आज आलेले आहेत तर प्रथम म्हणजे ज्यांनी हत्येचं कृत्य केलं आणि पुराव्यानिशी व्हिडिओ प्रसारित केले अशा लोकांना न्यायालयाने 1-2 वर्ष तुरुंगात न्यायालयीन कोठडी देऊन डांबलं आणि त्यानंतर त्यांना बेल दिला जातो. हे कोणत्या कलमाखाली दिला जातो हे एक गूढच आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी ज्यांना खालच्या कोर्टाने फाशीची आणि जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे त्याच्या अपिलावर हायकोर्टाकडे 18 वर्ष लागतात. म्हणजे त्या आरोपींना 18 वर्ष जेलमध्ये डांबून ठेवलं जातं आणि 18 वर्षानंतर त्यांना निर्दोष म्हणून सोडून उरलेल्या जीवनात त्यांनी काय करायचं, उरलेल्या आयुष्यात त्यांनी काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण होतो. अपील झाल्यानंतर त्या अपिलाला स्क्रुटिनी करून न्यायालयाला निकाल देण्यासाठी 18 वर्ष जर लागत असतील आणि त्याच्यानंतर खालच्या कोर्टाने दिलेली शिक्षा ही त्याच्या विरुद्ध निकाल उच्च न्यायालयाने जर दिला असेल तर त्या आरोपींवर झालेला अन्याय तो दूर कसा करायचा हा एक फार मोठा प्रश्न यात निर्माण होतो. त्याच्यानंतर भगवा आतंकवाद हा सिद्ध करण्यासाठी ज्या लोकांवर आरोप ठेवण्यात आले त्यांचा अमानुष छळ जेलमध्ये झालेला आहे. त्याच्यातली प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूर हिचा अमानुष छळ किती झाला हे तिने वारंवार टीव्हीवर येऊन आणि जनतेसमोर तिने मांडलेलं आहे. त्यानंतर 18-20 वर्षानंतर त्यालासुद्धा एवढ्या वर्षानंतर त्यांना निर्दोष सोडायचं आणि निर्दोष सोडत असताना त्यांच्या मागील आयुष्याचे जे खेळखंडोबा झालेला आहे त्याच्याबद्दल कोर्ट काही जबाबदार नाही आणि सरकारही काही जबाबदार नाही. अशी जर स्थिती असेल तर अशा न्यायालयीन व्यवस्थेचा पुनर्विचार नक्की केला पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर काही केसेस अशा असतात ज्या सार्वजनिक दंगलीमध्ये हत्या झालेल्या असतात, जाळपोळ झालेली असते, काही लोकांचे खून झालेले असतात. त्यांना तर ह्या आयुष्यामध्ये त्यांच्या कुटुंबांना म्हणजे ह्या आयुष्यामध्ये निकाल मिळणं अतिशय अवघड होत चाललेलं आहे दिवसेंदिवस. आणि इतकी वर्ष गेल्यानंतर 20-25 वर्षानंतर जर त्याचा निकाल लागत असेल आणि तोही निर्दोष आहे का दोषी आहे याच्यावर परत एकदा अपील करायला जर परवानगी असेल तर पूर्ण आयुष्य हे कोर्टाच्या निकालासाठी प्रतीक्षेत फक्त घालवायचं आणि तोपर्यंत एक तर जेलमध्ये सडायचं किंवा बाहेर जर राजकारणी माणसं असतील तर बाहेर आरामशीर आपलं जीवन व्यतीत करायचं. आणि राजकारणी लोकांना याची सवय झालेली आहे त्याच्यामुळे राजकारणी लोकांना त्यांच्यावर झालेले आरोप याच्याबद्दल त्यांना काही फारसं सोयीसुचक नसतं
कारण त्यांनाही माहीत असतं की सत्ता बदलली की आपल्यावरचे जे आरोप आहेत ते निष्प्रभ होतील आणि आपली चौकशी थांबेल. आता उदाहरणं द्यायचं म्हणलं तर 4 साधूंची लाठ्याकाठ्यांनी हत्या झालेली पालघरची केस. त्या पालघरच्या केसमध्ये जे सरकार होतं त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि केस चालू झाली, पण त्या केसचा आजपर्यंत काय स्टेटस आहे हे जनतेला कळलेलं नाही आहे आणि त्याचाही निकाल लागेल की नाही शंका आहे. कारण ज्यांच्याकडे ही सुई त्यावेळेला राजकारणी लोक म्हणत होते जाती आहे, ज्यांच्याकडे ज्या पक्षाकडे ज्या लोकांकडे ती सुई जी गुन्हेगारीची जात होती तेच आज सत्तेत बसलेले आहेत. त्याच्यामुळे त्या केसचा निकाल लागेल ह्याचा मला तर 100% भरोसा नाही आहे. त्याच्यानंतर अशा केस राजपूत सिनेस जो राजपूत आहे त्याची पण केस अशीच झाली. महिनाभर मीडियावर खूप त्याची सिरियल चालू आहे असं वाटायला लागलं आणि अशा पद्धतीने प्रक्षेपण करण्यात आलं की खूप मोठे लोक याच्या मागे आहेत. मग सिने क्षेत्रातले असतील, राजकारणातले असतील आणि त्याचं खाद्यपाणी ह्यांना मिळालं, टी व्ही चॅनलला मिळालं, पेपरलाही भरभरून बातम्या आल्या आणि त्याची स्टेटस काय आहे ही काय कळलेलं नाही. अशा ज्या लोकशाही पद्धतीमध्ये असं जे होतं आहे ते पुनर्विचार करण्यासारखं आहे. कारण सामान्य माणसाला तर न्याय सोडाच, ज्या मोठमोठ्या हत्या प्रकरणं होत आहेत. आता बीडच्या सरपंचाची हत्या झाली, त्याच्यामध्ये सुद्धा महिनाभर धनंजय मुंडे आहेत, हे आहेत, ते आहेत असं करत करत ती केस रंगवण्यात आली आणि ती केस रंगवून झाल्यानंतर आज त्याही केसचं स्टेटस काय आहे, त्याला न्याय मिळणार आहे की नाही याच्याबद्दल जनता साशंकच आहे आणि त्यांचे कुटुंब पण साशंकच आहेत. अशा या सगळ्या न्यायव्यवस्थेचा पुनर्विचार व्हायला पाहिजे आणि एका ठराविक काळामध्ये काही ह्या अशा गंभीर गुन्ह्यांची ज्या केसेस आहेत त्या त्वरित खटला चालवून त्याला कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे त्यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांना जो अपीलचा वेळ असतो त्या अपीलच्या वेळेला आणि त्या कोर्टालासुद्धा कालमर्यादा असली पाहिजे आणि कालमर्यादा एवढ्यासाठी की ते झटपट जर झालं तर त्याच्यानंतर कारवाईसुद्धा त्या वेळेसच्या राजकीय परिस्थितीवर म्हणजे राजकीय म्हणजे गव्हर्नमेंट कुठलं आहे आणि ते कोणाला फॉर आहे आणि कोणाला नाही आहे असं करत त्याच्यावर त्याची अंमलबजावणी जी व्हायची कारवाईची, फाशीची असेल नाही तर अजून जन्मठेपेची असेल ती व्हायची का नाही हे ठरतं आणि त्याच्यानंतर जो निकाल लागतो तर तो माणूस जेलमध्ये आरामात बसलेला असतो आणि त्या फाशीची अंमलबजावणी पण केलेली नसती. ज्यांनी अंमलबजावणी केली नाही त्यालाही दोष देता येत नाही. अशा या सगळ्या लोकशाहीमधल्या ज्या त्रुटी आहेत, न्यायालयीन ज्या व्यवस्था आहेत त्याच्यावर फार गांभीर्याने विचार केला पाहिजे, तरच सामान्य माणसाला न्यायव्यवस्थेवर विश्वास राहील. नाहीतर जे लोक गुंडा प्रवृत्तीचे आहेत ते त्यांच्यावर जर अन्याय झाला तर ते त्यांच्या पद्धतीने शिक्षा देऊन मोकळे होतात आणि न्यायालयात जाऊन सामान्य जनतेचा काहीही उपयोग होत नाही असं जर निदर्शनास येत असेल तर न्यायालय व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल केला पाहिजे. हीच जनतेची मागणी आहे म्हणा किंवा जनतेची इच्छा आहे. यावर गांभीर्याने सरकारने म्हणजे सरकारमध्ये असलेल्या पक्षांनी आणि न्यायालयाने पण विचार केला पाहिजे. एवढंच मी इथं निदर्शनास आणून देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.